वसई येथील न्यायालयात कार्यरत असलेल्या एका महिला दिवाणी न्यायाधीशांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीकडे न्यायालयीन गैरवर्तन आणि आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याप्रकरणी अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे। ॲडव्होकेट आकांक्षा वर्मा यांनी एका खटल्याच्या सुनावणी दरम्यान आवश्यक दुरुस्त्यासह अर्ज दाखल करत असताना न्यायाधीश महोदयांनी तो अर्ज स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला आणि खुल्या न्यायालयात उपस्थित सर्वांसमोर अत्यंत मानहानिकारक व असभ्य भाषेचा वापर करून महिला वकिलांचा अपमान केला। न्यायाधीशांचे हे वर्तन केवळ एका वकिलाविरोधात नसून संपूर्ण वकील वर्गाच्या प्रतिष्ठेला आणि न्यायालयाच्या मर्यादेला काळिमा फासणारा आहे, असा संताप आता वकील संघटनामधून व्यक्त केला जात आहे। मैडम जो है उनके सामने मेरा मैटर था, तब जब मैं वहाँ पे अपने मैटर के लिए गई तो वहाँ पे मैंने उनको 3 अर्जी दिए थे। उस 3 एप्लीकेशन में एक एप्लीकेशन में कुछ उनको करेक्शन करके चाहिए था, तो मैंने उनको बोला कि मैं वो करेक्शन करके लाती हूँ, आप मुझे 2 मिनट का टाइम दीजिए। तो उन्होंने बाकी का मेरा 2 एप्लीकेशन ले लिया था और ये एप्लीकेशन को लेने से पहले उन्होंने मुझे डेट दे दिया था, तारीख दे दी थी। तो मैंने उनको फिर से रिक्वेस्ट किया कि मेरे को ये करेक्शन करके एप्लीकेशन वापस सबमिट करने दीजिए। तो उन्होंने बोला अब मैंने तारीख दे दी है, तो अब आप अगले तारीख को डालिए। तो मैं गई, एप्लीकेशन में करेक्शन किया जो माइनर से थे, उनके पास फिर से गई। उन्होंने मेरा एप्लीकेशन एक्सेप्ट स्वीकार नहीं किया, बट उन बदले में उन्होंने मुझे ऐसे शब्द बोले जो मैं एक जज से एक्सपेक्ट नहीं कर सकती। उन्होंने बोला इंग्लिश में, उन्होंने मुझे बोला दिस इज नॉट कॉन्स्टिपेशन वेयर यू कैन पूप नाउ एंड अगेन। और उसके बाद मराठी में उन्होंने बोला हगून आणि पादून येणार, ये शब्द थे। ये सुनने के बाद मैं तो शॉकिंग साइलेंस में थी, मैं कुछ तभी बोल नहीं पाई। बट उसी दिन शाम को मेरे मैटर्स होने के बाद मैंने ईमेल पे उनकी कंप्लेंट कर दी थी हाई कोर्ट में और प्रिंसिपल डिस्ट्रिक्ट जज थाने में। और फिर मैंने थ्रू पोस्ट 13 जून को वो पोस्ट भी भेज दिया है हाई कोर्ट और थाने पीडीजे और कॉपी टू सुप्रीम कोर्ट में। माझं नाव ॲडव्होकेट नोएल डाबरे। मी 40 वर्ष माझ्या वकिली व्यवसायाला झालेली आहे। बार असोसिएशनचा मी अध्यक्ष आहे। आता आपल्या समोर आकांक्षा वर्मा या वकिलांनी जी तक्रार केलेली आहे त्या तक्रारीवरून आपल्याला कळालं असेल की प्रकरणाचं गांभीर्य किती मोठं आहे। ही अतिशय गंभीर गोष्ट आहे की एखाद्या न्यायाधीशाने इतक्या असभ्य भाषेमध्ये एखाद्या वकिलाला बोलावं, म्हणजे तो वकील डिमोरलाइज होऊन जाईल। विशेष करून जे तरुण वकील आहेत ज्यांनी प्रॅक्टिस नुकताच चालू केलेली आहे ते पुढे वकिली करायला पण धजावणार नाही। तर अशा प्रकारचं त्यांनी जे वक्तव्य केलं त्याच्या संदर्भात आमच्या बार असोसिएशनने आज विशेष सभा बोलवली होती आणि त्यांचा आम्ही निषेध केलेला आहे। तसंच आम्ही मुख्य न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालय आणि मुख्य जिल्हा न्यायाधीश ठाणे यांच्याकडे देखील त्यांच्यावरच्या कारवाईची मागणी केलेली आहे। हे पूर्णपणे निषेधार्थ आहे। आमच्या कायद्याच्या पुस्तकामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की न्यायालयाचा आदर सर्वांनी राखायचा आहे। म्हणजे कोणी खुद्द न्यायाधीशांनी सुद्धा न्यायालयाचा आदर राखायचा आहे, वकिलांनी आदर राखायचा आहे, पक्षकारांनी आदर राखायचा आहे। अत्यंत अदबीने वागणे ही प्रत्येकाची जबाबदारी असते, ते प्रत्येकाकडून न्यायालय अपेक्षित करत असते। इथे दुर्दैवाने हे झालेलं नाही आणि सध्याचा आपण जर न्यायालयीन ट्रेंड पाहिला तर त्या ट्रेंडमध्ये आपल्याला स्पष्ट दिसून येतं की सर्वसामान्य जनता जणू काही झुरळ झालेली। त्यांना काही बोला, त्यांच्या विरुद्ध काही विधान करा तर ते सगळं चालून लोक काय बोलणार नाही। न्यायालयाच्या अवमानाची भीती दाखवून कदाचित असं होत असेल की त्या भीतीपोटी जनता सगळं सहन करेल, वकील सगळं सहन करेल, असं होणार।